आता टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूयात। पंतप्रधानांवरती रासायनिक हल्ल्याची खोटी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक। 2018 मध्ये धमकी दिल्याचं प्रकरण। मुंबईतील डीबी मार्ग पोलिसांकडून आरोपी काशीनाथ मंडलला अटक। समाज माध्यमातील बदनामीबाबत महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन। कायद्यामध्ये सुधारणांसाठी उपाययोजना केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राबाबत जीआर काढला, मात्र अनेक ठिकाणी सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात नाहीत। मनोज जरांगे यांचा आरोप। प्रमाणपत्राबाबत आमदारांना जाब विचारा, जरांगेंचं आवाहन। समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल। कायदेमंडळानं सद्विवेकानं निर्णय घ्यावा। मुस्लिम व्यक्तिगत कायदा शरीयत मधील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणीवेळी न्यायालयाची टिप्पणी। वीर सावरकरांच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा। नाशिक न्यायालयाकडून संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निपटारा। प्रकरणाची कार्यवाही समाप्त। राहुल गांधींच्या वकिलाची माहिती। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती केलेल्या हवाई हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध। अफगाणिस्तानवरील हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन, भारताची प्रतिक्रिया। T20 विश्वचषक विजेत्या संघाला बीसीसीआयकडून 131 कोटींचं बक्षीस। तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर जगभरातून टीम इंडियाचं अभिनंदन। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा तडकाफडकी राजीनामा। राहुल भाटिया यांच्याकडे कंपनीची तात्पुरती धुरा। वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। राज्यामध्ये यंदा ऊसाच्या उत्पादनात 15% घट। साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका। 4,315 कोटींचा एफआरपी थकीत। केंद्राच्या इथेनॉल धोरणामुळे साखर कारखान्यांवरती अन्याय। दिलीप वळसे पाटलांचा आरोप।